नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपल्याकडे बारामतीमधून शेतकरी आलेत. काही शेतकरी पलटण आणि गिरवीमधून शेतकरी आलेले आहेत आणि आज हे बारामतीतील शेतकरी आले. त्यांनी साधारण एक 2000 रेड डायमंडचे आपल्याकडे आज झाडे चालले आहेत. हे शेतकरी जसे आमचे जुने कस्टमर आहेत आणि मागील 4 वर्षापासून ते आपल्या कनेक्टमध्ये आहेत आणि त्यांनी चांगलं तायवान पिंकमध्ये सुद्धा चांगलं काम केलं आहे. आज त्यांच्या तोंडूनच आपण त्यांना रोपाची क्वालिटी कशी वाटली आणि पहिला त्यांचा अनुभव. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव ते सांगा. माझं नाव सदाशिव गंगाराम लोखंडे, राहणार कटफळ, तालुका बारामती, जिल्हा पुणे. तीन 3.5 वर्ष झाले असतील आपण पिंक नेली होती त्यावेळेस 1,500 रोपं लावलेली, एकदम खास आहेत. आणि अथर्व नर्सरीचं नातं जुळणं म्हणजे गॅरंटीची रोपं. 2 पैसे कमी गेले जास्त झाले ह्याच्यापेक्षा रोपं खात्रीशीर मिळणार. ही काळ्या दगडावरली रेख. त्यामुळे आम्हाला कुठलंही रोप घ्यायचं असेल तर प्रथम नाव येतं अथर्व नर्सरी आणि शेवाळे बंधू. आम्ही शेतकऱ्यांना नुसतं रोप देणं हे आमचं उद्दिष्ट नाहीये. शेतकऱ्याला कधीही काही अडचण आली म्हणजे पेरूबद्दल माहिती, मार्गदर्शन, नियोजन, आम्ही शेतकऱ्याला कधी त्यांना आपण सगळ्या गोष्टी तुम्हाला एकदम प्रॉपर माहिती सांगत असतो. कारण प्रॅक्टिकली आमच्या जवळजवळ 70-75 एकर फळबाग आहे. आम्ही प्रॅक्टिकली करतो आणि आम्ही प्रॅक्टिकली अनुभवाच्या जोरातून आम्ही त्या शेतकऱ्याला सांगत असतो. म्हणजे झाड लावण्यापासून ते फळ तुटण्यापर्यंत आम्ही शेतकऱ्याला माहिती सांगतो. ज्या शेतकऱ्याला जर आता काय लोकांना फॉर्म लावायचा प्रॉब्लेम असतो तर आम्ही फॉर्म लावण्याची टीम म्हणजे आता काय भागामध्ये ट्रेन फॉर्म लावायला लेबर कमी असतं, तर आम्ही साधारण UP बिहारचे साधारण 500-600 माणसं आणून ठेवले आहेत. आमच्या गावातले साधारण सुद्धा एक 5-10 टीम आहेत. म्हणजे ज्या शेतकऱ्याला फॉर्म लावायचा आहे त्या फॉर्म लावणारे लेबर प्लस लागणारे व्यापारी आम्ही सगळ्या शेतकऱ्याला मदत करत असतो. कारण की आम्ही पेरूमध्ये आमचं एक मोठं काम आहे आणि आमचं फार म्हणजे सगळ्या गोष्टी बारीक सारीक गोष्टी आम्ही ते शेतकऱ्याला मदत करत असतो. साहेब, आज आपण इथं पहिल्यांदाच आलात, म्हणजे आज तुम्ही गिरवीहून आलात फलटणमधून, तर आपल्याला नर्सरी बघून कसं वाटलं वा? नर्सरी बघून म्हणजे असं एक्सेप्टच केलं नव्हतं की एवढी मोठी नर्सरी असेल ही. येताना मी तुम्हाला मगाशीच म्हटलं की असं जाणवत नव्हतं की असं असेल, पण जबरदस्त इथं आलं फील आला. म्हणजे खूप मोठी नर्सरी आहे. म्हणजे कसं होतं, शेतकरी आल्यानंतर नुसतं कुठेतरी रोडला नर्सरी रोपं द्यायचा ते एक धंदा नाही. आमच्या प्रत्येक सगळ्या बागा आहेत. शेतकरी आल्यानंतर त्याला छोटी मोठी गोष्ट माहिती प्रॉपर बेसिक म्हणजे झाड लावण्यापासून ते फळ तोडण्यापर्यंत आम्ही शेतकऱ्याला माहिती सांगत असतो. म्हणजे सगळ्या गोष्टी. कारण काय होतं, शेतकरी कुठेतरी आशाने येत असतो की आपल्याला चांगलं ठिकाण भेटलं पाहिजे. आता लोक नुसतं गोड बोलतं, रोपं घेऊस तर गोड बोलतात, पण इन फ्युचरमध्ये लागणारी माहिती सांगत नाही. आता लोखंडे साहेब, मला तुम्ही किती वेळा फोन केला तरी मी तुम्हाला 100% त्यांना सपोर्ट केलेला आहे. आणि रिअल माहिती. कारण दुसरं हे नाही. आपण कुठल्या कंपनीचं मार्केटिंग करीत नाही. जे गरजेचं आहे शेतकऱ्याला ते सांगत असतो. नाही तर काय होतं, आजकाल मार्केटिंग करणारे भरपूर झालेत. अति झालीत, भरपूर नाही अति झालीत. तुम्हाला आता तुम्ही लोखंडे साहेबावर आलात, पहिल्यांदा तुम्ही रेड डायमंड पेरूची बागा करतात, तुम्हाला कसं वाटलं पाहिजे? मी भीमराव संभाजी दर्डे, राहणार वंजरवाडी, बारामती. मी लोखंडे साहेबांसंग आलोय. त्यांची आणि माझी 10 वर्षापासून चांगली ओळख आहे. मी एका ठिकाणी कांदे विकतो, रोज तरकारीचं. आम्ही शेजारी राहणारी माणसं आहेत. त्यांची आणि ह्यांच्याकडं आम्ही अथर्व नर्सरी अहिल्यानगरला आलो. आल्यानंतर त्यांनी आम्हाला ऑफिसमध्ये बी भरपूर माहिती सांगितली. त्यानंतर त्यांनी जी स्वतःच्या शेतीमध्ये जी पेरूची व्हरायटी लावली आहे त्या व्हरायटीबद्दल बरीचशी माहिती सांगितली. नंतर रोपं लागण, त्यात कुठलं खत टाकायचं, कुठलं मार्गदर्शन घ्यायचं, रोपाचं नवीन येणारं कलम कसं खोडायचं, ह्याच्यापैकी बरीचशी माहिती सांगितली. आणि त्यांनी इथून पुढं तुम्हाला काही अडचण आली तर मला फोन करा, याच्या संदर्भात भरपूर माहिती सांगितलेली आहे. आणि तुम्ही हे रेड डायमंड हे लावायचं कसं तुम्हाला डोक्यात आलं असं? हे रेड डायमंड आता हे लोखंडे यांनी पहिली तायवान होती, आता ते रेड डायमंड करत आहेत. तर त्याच्या संग मी आता साधारण 550 रोपं लावत आहे. नंतर साधारण 1 महिन्यात 2 महिन्यात बोर आणि परत पेरू जास्त वाढवणार आहे. आता सध्या मी दुसरी तरकारी करतो. चालेल. नमस्कार.